तामणकर, आता आम्ही आयकता सरकार तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी. आता ZP इलेक्शन येतले, हे कॅन्डिडेट तुमच्या दारी येतले, तेन्ना तुजो हें कितें आहा, एडवायस कितें आहा लोकांक जेन्ना ते येतले, इतले तुमचे प्रश्न आसता, सुटावे जायना, तुमकां येवन रस्त्याचेर उलोवचें पडटा, तर तुजें आतां कितें आहा एडवायस? पळय, सगळ्यान पयलीं कशें आहा जाणा तूं की सरकार तुमच्या दारी म्हणटा पळय न्हू, हे बी सगळी फकाणां ही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान ह्यो सगळी जुमलेबाजी, कळ्ळें न्हू. आनी मंत्री पळय आहा सरकारांतले पळय आनी आमदार, हे स्वता मुख्यमंत्र्याच्या दारी आसता. जेन्ना जेन्ना हांव पळय मुख्यमंत्र्या कडेन अपॉयंटमेंट घेवन वयता तेन्ना मंत्री आनी आमदार आपल्यो फायली घेवन किंवा कामां घेवन मुख्यमंत्र्याच्या दारी उबे आसता, हें आमी दोळ्यांनी पळयता. आनी जेन्ना मंत्र्यांक सरकारांतल्या आनी आमदारांक घेवन मुख्यमंत्र्याच्या दारान फायली घेवन रावचें पडटा आनी लायनीक रावचें पडटा लोकां मदीं, सामान्य मनशां मदीं, ते ZP पळय हे पळय निवडून येतले पळय भारतीय जनता पार्टीचे ZP किंवा सरपंच कोण म्हणटा पळय ते भारतीय जनता पार्टीचे किंवा तेंचे कार्यकर्ते, हांकां कितली किंमत आसतली पळय ती हेचे वरसून कळटा. जेन्ना मंत्र्याक जर काम करपाक आपले तर मुख्यमंत्र्याच्या दारी तर उबो रावचो पडटा येवन, कितें अपॉयंटमेंट घेवन. आनी ते दिसा तर एक मंत्री कितें भितर काळे कोट घालून खूब जाण येवन भरलेले मुख्यमंत्र्याक मेळपाक. तो मागीर भायर कितें सांगूंक लागलो, काळे कोटवाल्यांचे म्हणलो जबरदस्त मिटींग आसतली, मागीर हितून आपल्याक आनी कितलो वगत रावचो पडात म्हणून तो बाबडो गेलो थंयच्यान मुख्यमंत्र्या दाराक वचून. अशी परिस्थिती आहा. हे सरकार तुमच्या दारी बिरी हें कांय ना, कळ्ळें न्हू. सरकार सामान्य मनीस म्हणजे बसवाले भितर चॅकपोस्टाच्या दारी तर वचात जाल्यार सरकारचें दार उगडटा आमकां. सरकार रोखडेंच दार उगडून आफोवन येता. आनी जर तर आमी तर बस स्टँडाच्या दारी तर भोवात रावात जाल्यार आमकां कोण किंमत दिना. तुमी थंयच मरा म्हणटा बस स्टँडाचेरूच. म्हणटकूच चॅकपोस्टाच्या दारी ही भाशा सरकाराक सारकी तंत कळटा, बऱ्या पैकी कळटा, कळ्ळें न्हू. ताका लागून लोकांनी आतां पळय ZPची इलेक्शनां बी येता, ह्या ZP पळय कोण BJPचे जर निवडून दीत हांकां कांयच किंमत ना. हे फक्त मोमो म्हणपाचे मनीस. बायल खंय हात लायता, बोट म्हणटा मोमो म्हणटा, तसले म्हणपाचे मनीस. हांकां सेम म्हणटा ती कांयच ना सरकारान, कळ्ळें न्हू. अरे मंत्र्यांक जर ना जाल्यार ह्या ZPंक कितें आसतली, सरपंचांक कितें आसतली आनी कार्यकर्त्यांक कितें आसतली. कार्यकर्त्यांकूच पयशे दिवन हे पळय जॉबाक वयचें पडटा. अरे काल हांवें मुख्यमंत्र्याक एक पत्र एंट्री केला CBI कडेन दी म्हणून, कॅश फॉर जॉब पळय. कित्याक दिला की पयशांचो हेचो तेजो विशय ना, भुरग्यांच्या भवितव्याचो. शिकलेले भुरगे तर आय जशे तर नोकरेक वंचीत जावपाक लागले. कितें आतां GPSCची पाळी पळय, GPSCचेर FIR जाली पळय. सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिली, 4 ऑफिसर घरा धाडचे पडले, हे केल्ले पळय, नियुक्त केल्ले. ही दुर्दशा आहा सरकारची. म्हणून हांवें दोतोराक सुद्दां पयर सांगला, दोतोर तुका तर दिसता भुरग्यांच्या भविश्याचे बद्दल तूं सिरियस आसा जाल्यार हें प्रकरण काड आनी CBI कडेन दी म्हणून. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन काडून कितें संत जाल्या? संत जावंक ना. फक्त जो मंत्री पळय रिक्रुटमेंट करतालो आपल्या ऑफिसान पळय, हो स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर येयला. आनी स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो चेअरमॅन कोण? मुख्यमंत्री. म्हणजे सगळे गुवन तुमी म्हाज्या दारी या, कळ्ळें. सरकार कोणाच्या दारी ना, सगळे हे पळय आहा मुख्यमंत्र्याच्या दारी. तर तुमी म्हणटा हें होपलेस सिट्युएशन म्हूण सद्याक तरी? सारकें होपलस न्हू. हे अशें सिच्युएशन केन्नाच पळोवंक ना, कळ्ळें न्हू. हांवें म्हाज्या बापायच्या टायमा वरसून हांव टॅक्सीचे धंदो आनी पेपर वाचपी मनीस हांव. चर्चिलान सुद्दां 2007 7 न्हू, चर्चिलान सुद्दां 1997 17 दिसांनी राजिनामो दिलो, उतराक दिलो. उतार दवरले आपले. ह्या सरकाराक उतारा, ह्या सरकाराक उतारा जाल्यार सांगचें पळय. म्हणून हांवें सांगलें न्हू, आतां सुद्दां आमच्या मिटिंगेक डिसिजन जावंक ना. कित्याक मुख्यमंत्र्यान थंय सांगलें MDक बी कदंबा त्यो बंद जावपाक जायो. त्यो कदंबा अजून चालू आहा. पूण हे कदंबा पयशे खंयच्यान दितले? पूण हांगा उतार ना, कांय ना, टायमपास चल्ला निवडून, कळ्ळें न्हू. आनी झगडी लावप. अरे पळय मोपा कशें तांकां एकी कडेन हाडप येना. ब्लू कॅप ते कावंटर दिवप, आनी एक कावंटर दिवप, झगडी लावप. बसकारा भितर झगडी. म्हणजे ब्रिटीश जनता पार्टीचे डिवायड एंड रूल पॉलिसी, जी ब्रिटिशांनी पळय प्रवेश केलो देशांत आमच्या फूट घालून, ती पॉलिसी हांगा ब्रिटीश जनता पार्टी. तर तुमी म्हणटा हें बुरशें राजकारण सद्याक तरी चलना म्हणून? राजकारणूच म्हणूंक शकना हेका. राजकारणूच म्हणूंक शकना. राजकारण कितें आसता? डिसेंट राजकारण आसता.
त्या वेळाचेर पयलीं पळय भाऊसाहेब बांदोडकर बी पळय तेंच्यान नांव दवरलां. अरे गोंय जेन्ना नासधूस करून जेन्ना गेले पुर्तुगीज गोंयच्यान तेन्ना एक कन्सल्टंट नासतना भाऊसाहेब बांदोडकरान स्वताच्या तकलेन रस्ते बांदले, शाळा केल्यो. आयज हांकां कन्सल्टंटांक पयशे कितले वयता. कन्सल्टंट पळय करूंक हेका राजकारण म्हण हेका म्हणटा पोट भरपाचो धंदो. म्हणजे आपूण मोडटा कोट्यांनी. एक आमदारान म्हाका सांगलें आपल्याक 7 कोटी लागले म्हूण निवडून येवपाक. म्हणजे आपूण तुमकां घालता आनी मागीर आपूण ते काडटा, वसूल करता. ते मागीर कशाय रुपान ते एकदां वसुलीक पेट्टा. काही आमदार तर सांगता आमच्या म्हणटा मतदारसंघान म्हणटा कितेंच म्हणटा पयशे करूंक मेळना, सगळें म्हणटा वयर पर्यंत वयता म्हणटा, आमी दड्यार पडल्या म्हणटा. अशी परिस्थिती ह्या सरकाराची आहा. पण ते झेडपींक कितें किंमत आसतली. तर ह्या हितून सगळें आतां तूं सांगता पळय चित्र सांगता ते प्रमाण हेजो मतदारांक कितें आहा, कितें करपाचें मतदारांक अशें जाल्यार इतलें पळय कितें आसा न्हू, लोकांनी पेटोवन उठपाची गरज आसा. पूण कितें आसा न्हू, गोंयकार आमचे शांत. गोंयकार न्हू पयशे बोल्सान नासले आनी तो पेजेन सुद्दां तर जेवला न्हू जाल्यार तो पेजेन जेवला केन्नाच म्हणचो ना तो आपूण इसवणाचे कडेन जेवला म्हणून लोकांक तरी दाखोवपाक. म्हणून त्याचो फायदो न्हू हो राजकारण्यांनी घेतला. लोक पळय आपली परिस्थिती भायर दाखयना पळय. आयज सुदीप तामणकर आझाद मैदानार पळय सांगता आपली परिस्थिती, आपली रिणां कितें आहा पळय. पयर सुद्दां मुख्यमंत्र्याक सांगलें तुजी सबसिडीचे पळय म्हाका 6 लाख येयल्या पळय, ते 6 लाख आनी घरान दाळाक बील लागना दोतोर म्हणून. ताका बँकेचें लेटर दाखयलां लोकमान्याचें. हांवें हे 6 लाख 12 लाख 19 लाख म्हाजें लोन जाल्लेलें. सेटलमेंट मागून बँके कडेन 12 लाखांक हांवें जाहीर सांगपाक लज ना हांगा. 6 लाख बायलेन म्हाजे भयणीच्यो वस्तू हाडून गांडोवरून 6 लाख तितून घालून 12 लाख दोतोर लोन फारीक केला. हे पयले हांवें सीएमाक दाखयलां. मुद्दम तुमी इचरा नाल्यार तूं समाज म्हणल्यार 6 लाख येयला दाळ्याक बील आयल्या आनी आनीक 2 लोनां आहा म्हणून सांगलें म्हाका शिरोडा व्हरपाक बँकेची. ते म्हाज्यो गाडयो व्हरपाक आहा. तेन्ना फुडलें कितें उरलां तें बेगीन जाता इतलें दी. ही सामान्य मनशाची परिस्थिती आहा. अशी तर लोकांनी जर आपली परिस्थिती सांगलेली मुख्यमंत्र्याक जाल्यार तांकां खंय तरी राजकारण्यांक वेगळ्या तरेन राजकारण करचें पडटलें आसलें. पूण लोक हे सांगिना म्हूण ते लोकांक ग्रांटेड धरता. जेन्ना हांव उलोवपाक वयता तेन्ना म्हणटा तूं जसो पोटाक भूक लागल्या म्हणून पळय सांगता तशें आनी एक बसकाराक सांग म्हणटा उलोवपाक. पूण ते उलयना कळ्ळें न्हू. कित्याक सगळ्यांक वर रात दाखोवपाची संवय आहा. आनी हे वर रात पळय गोंयकार म्हणटा पळय तेका लागून तेचो हे फायदो राजकारणी घेता. तो तुमी म्हणटा की ते लोकांनी खंय नाल्यार खंय तरी आपल्याची हे परिस्थिती सांग फुडें हाडूंक जाय. बरोबर. काय ना ते मनोहर पर्रीकार को सांगतालो पयशे वाडटा पळय न्हू ते सगळ्यांचे घेवन गावपाचे इलेक्शनाक. जो जो कोण वाडटा पळय तेचे पयशे आमच्या टॅक्सीकारांनी कशें केल्ले. जेन्ना इलेक्शना कडेन इलेक्शन पयलें 2022 मांद्र्यान सोपतेन मिटराचे पयशे दिता म्हणून सांगले. घेतले तेंच्यांनी. जी दारोलकार म्हणाला आपुणूय मिटराचे पळय दी तुजेय दी बाबा. आनी पार्सेकारान मात दिवंक ना. आनीक कोण रावलो तो म्हणालो आपले घे. डिलायलान दिले तेचेय घेतले, मायकलान दिले तेचेय घेतले. कळ्ळें. कित्याक सरकारान काय दिवंक ना न्हू दिता म्हणून सांगू. जो जो कॅन्डिडेट आहा पळय तेचे कडले मेळटा ते पयशे घेतले म्हणून. अशा रितीन कित्याक मेळटा ते पयशे विशयांचे घेवप आनी हांकां नोटाक मारलेली बरी मतां पूण हांकां मारप निशेध करपाक. कळ्ळें न्हू. ही परिस्थिती आहा. एक जावपाक जाय, क्रांती निर्माण जावपाक जाय गोंयांत न्हू. पळय कशें बाकीबाब बोरकारान बरयल्लें गोंयचें नांव व्हड करूंक ल्हान जालें महान म्हणून. आनी तितून एक लायन आहा रक्ताचें उदीक करून वात जळयली म्हणून. म्हणजे रगात तेलाच्या रुपान ते वातीन घालून वात जळय. आनी बनखणी कितें देवळां जाल्यो बनखणी म्हटलां. हे बाकीबाब बोरकाराचे पळय शब्द आहा म्हजें आंग शिरशिरता. म्हणून हांवें थंयसर सांगलां एका प्रेस कॉन्फरन्सान गोविंद गावडेन बाळा राया मापारीचे पाठ करून जायना. गोविंद गावडेन आतां अन्याय जाला न्हू रस्त्यार देंवोंक जावो. खरो बाळा मापारी जावंक जावो. आनी लोकांनी रस्त्यार देंवपाची पाळी आहा गोंयान जावपाक जाय. कित्याक ही फटिंगपणां पळय चल्ल्या पळय न्हू. हांव म्हणिना मुख्यमंत्री बरो किंवा कोण. आतां आमी कितें आहा काम आमचें जावपाक जाय म्हणून काही दीस पाशियेस काडटा मागीर फाटूय घेवपाक फाटीं पळयना. आनी कितें म्हाजें तें चालूच आसता सगळें. म्हणून अशा तरेन सगळें हें पळय जें चल्लां हेचेर लोकांनी खरो विचार करपाक जावो. खरो शिक्षणाचो वापर करपाक जावो. पळय कितें आसा जेन्ना देशाक स्वतंत्र पळय गावले पळय तेन्ना जवळ जवळ 97% अशिक्षीत आसलेले त्या वेळाचेर. 3 ते 4% लोक शिकलेले आसलेले. म्हणून देशान पयले जी निवडणूक जाली पंतप्रधान कोण निवडून हाडलो लोकांनी पंडीत जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर आसलो जो शिक्षीत आसलेलो. पूण आयज देशान 97 ते 98% लोक शिक्षीत आसा. 2% ते 3% लोक अशिक्षीत आहा.
पूण देशाचो पंतप्रधान कोण च्या विकणारो हे आमचें शिक्षण कळ्ळें न्हू. च्या विकणाऱ्याक आमी देशाचो पंतप्रधान बसयला, ताका आवड्याक कांयच कळना. तो इंग्लीश कसली मारता तीच ताका खबर आहा आनी तो खंयच्या भाशेन उलयता. आयज म्हणटा तो सांगता कितें आपुणूय म्हणटा पयलीं म्हणटा च्या विकली म्हणटा, रोकडोच म्हणटा आपूण हे कॉलेजीन आहलो, मागीर म्हणटा आपूण हांगा गटराच्या गॅसींच्यान निर्माण केले हे केले म्हणून अशें. पयर आनी म्हणलो मोदीत 1 रुपयान सिलिंडर बायलेन तयार केलो म्हणून. अरे 1 रुपया सिलिंडर तर गॅस सिलिंडर बायल तयार करूंक शकता, मागीर सरकारा कडेन कित्याक जायना? तूं कसले मोठेपणां आयज लोकांक मूर्ख करपाचें कितें तरी आहा. तेच न्हू सांगता न्हू, जुमलेबाजी म्हणून सांगलें न्हू तुका. लोकांक सारके हेंच्यांनी पयल्या कशे फोटो आप लोकांक पळयते आनी त्याचो फायदो घेता. आनी मागीर कितें आहा, निमाणें इलेक्शन येयलें, 2000 दिले, 3000 दिले, तेन्ना मागीर कितें करप, लोक मागीर बुलता सारके ते बाबा 3000 5 वर्सांक कितले पयशे पडटा हेको विचार करता कोण. आनी 5 वर्सां आमकां कळ्ळें पिळूंक घेता. मागीर जॉबाक गेल्या उपरांत पयशे मागले काय परत रडोंक बसता. हे सिच्युएशन पळय आहा पळय, हे लोकांनी बदलपाची काळाची गरज आहा. कळ्ळें न्हू. हे लोक पळय दिसता कोणाक सुदीप्ता मणकर उलयता, मागीर पोटाक भूक लागल्यार हांव उलयता, पोट तिडकीन उलयता. अशे खूब लोक आहा पिडीत, तेंच्यांनी आयज भायर सरपाची गरज आहा आनी उलोवपाची गरज आसा.